नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या पीक विम्याचं वाटप बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे क्लेमचे स्टेटस हे दाखवत आहेत. त्यामध्ये कुणाचे स्टेटस अवेटेडमध्ये दाखवत आहे, कुणाचा यील्ड बेसमध्ये काय दाखवत आहे, तर कुणाचे अजून स्टेटस बदललेले नाही आहेत. तर ह्यामध्येच अजून काही नवीन अपडेट आलेली आहे का, हे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचारलं होतं. तर होय, नवीन अपडेट आलेली आहे. तीच अपडेट आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. व यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांना काल पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. किती जिल्हे आहेत? यामध्ये जवळपास 5 ते 6 जिल्हे आहेत. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये 19 तारखेला वाटप झालं होतं. त्यानंतर अजून देखील वाटप त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. काही जणांना काल पैसे आले नाही, पण आज सकाळपर्यंत आपल्याकडे 2 ते 3 शेतकऱ्यांचे मेसेज आलेले आहेत. जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हे डिस्कस केले होते त्याच जिल्ह्यांपैकी शेतकऱ्यांचे आपल्याकडे मेसेज आलेले आहेत. त्याचा पुरावा म्हणून देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचे स्क्रीनशॉट देखील दाखवेल. तर चला, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे शेती व कृषी संबंधित व पीक विम्यासंबंधित ज्या काही नवीन अपडेट्स येतात ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता मेन पाहायला गेलं तर वाशिम व बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं होतं व यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना लाभ देखील मिळाला. तर काहींचे स्टेटस सध्या बदललेले आहेत, अजून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही आहे. तर तुमचं स्टेटस काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे पुढची काय रिॲक्शन असेल, पुढची काय प्रतिक्रिया जी काय असेल, जी काय अपडेट येणार असेल ते तुम्हाला आपण कमेंटच्या मार्फत रिप्लाय करून नक्कीच सांगू किंवा त्यावर एक व्हिडिओ बनवून आणू. तर बघा, हे जिल्ह्यांचे स्टेटस बदललेले आहेत. त्याचप्रमाणे बघा, हिंगोली, परभणी, अकोला व बीड या जिल्ह्यांचे देखील स्टेटस बदललेले आहेत. तर चला, आपण एक एक करून ह्या जिल्ह्यांची नवीन काय अपडेट आलेली आहे आपण ते आता जाणून घेऊया. अकोला व बीड या 2 जिल्ह्यांचे स्टेटस तर बदललेले आहेतच, पण त्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आपल्याकडे काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स व काही गावातून बीडच्या व अकोला जिल्ह्यातल्या काही तालुक्यातल्या गावातून आपल्याकडे कमेंट्स आलेले आहेत की बाबा आमच्या खात्यावर 2024च्या पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत. कुणाच्या खात्यावर कमी जमा झाले आहेत? एका शेतकऱ्याच्या खात्यावर 2490 रुपये जमा झालेले आहेत. ते म्हणले आम्हाला ह्याबद्दल माहिती नाही, हे पीक विमा भेटला कधीचा आहे, 23चा आहे की 24चा आहे की रबी व खरीप हे माहीत नाही, पण खात्यावर रक्कम जमा झालेली आहे. तर चला, आपण एक एक करून तीच माहिती जाणून घेऊया. त्याचप्रमाणे बघा, ह्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांचे जे काही अपडेट्स आहेत ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर बघा, बीडमध्ये आंबेवाडी, आनंदवाडी आणि आष्टी या 3 गावातून आपल्याला शेतकऱ्यांचे मेसेज आलेले आहेत की खात्यावर रक्कम 2024च्या दोघा शेतकऱ्यांची 2024चा पीक विमा जमा झाला असे लिहिलेले आहे व एका शेतकऱ्याला माहिती नाही आहे की कुठले पैसे जमा झाले आहेत. ह्याचबरोबर बघा, त्यानंतर परळी तालुका, वडवणी तालुका आणि अंबेजोगाई तालुका ह्या 3 जिल्ह्यात देखील पीक विम्याचं 3 तालुक्यामध्ये देखील पीक विम्याचं वाटप काल परवा झालेलं आहे. जर या 3 तालुक्यापैकी जर तुम्ही कोणी असाल व शेतकरी असाल, तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली असेल तर नक्की सांगा, किंवा तुमच्या आसपास जर रक्कम जमा झाली असेल ते देखील सांगा. तर बघा, झाली नसेल ते देखील सांगा, म्हणजे आपल्याला कळेल तरी किती पट पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. त्यानंतर बघा, आता आपण अकोल्याकडे वळूया. आता अकोल्यामध्ये बघा, अकोला तालुका, बळापूर, पाटूर आणि तेल्हारा तालुका ह्या तालुक्यांमधून आपल्याला मेसेज आलेले आहेत की आमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे. पण ह्या व्यतिरिक्त बाकी उर्वरित 3 तालुके आहेत त्यामध्ये देखील पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. त्या जिल्ह्यातल्या गावाच्या शेतकऱ्यांचे आपल्याकडे मेसेज आलेले नाही आहेत, म्हणून ते व्हिडिओमध्ये मी सांगितले नाही. ज्या शेतकऱ्यांकडून आपल्याला मेसेज, ज्या तालुक्यातल्या गावातल्या शेतकऱ्यांचे आपल्याला मेसेज आलेले आहेत, फक्त तेच मेसेज व तीच रक्कम तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत सांगलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जर दुसरीकडचं कोणी असेल, ह्याच जिल्ह्यांमधलं बीड, अकोला या 2 जिल्ह्यांमधून जर दुसरं कोणी असेल, तुमच्या खात्यावर जर रक्कम जमा झालेली असेल, कृपया कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे तुमच्या बाकी शेतकरी बांधवांना देखील मदत होऊन जाईल. त्याचबरोबर बघा, मी स्टार्टिंगला जी जिल्ह्यांची नावं घेतली होती, हिंगोली, परभणी, अकोला व बीड. आता अकोला व बीडला आपण तर डिस्कस केलं. ह्यामध्ये अकोला व बीडमध्ये काही शेतकऱ्यांना ज्यांना पैसे भेटलेले नाही आहेत त्यांचे ॲप्लिकेशनचे स्टेटस चेंज झालेले आहेत. कृपया किती आहे, तुमचं यील्ड बेस रक्कम काय दाखवतं आहे व कॅल्क्युलेटेड आहे की अवेटेडमध्ये, व त्याचं सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे ह्या व्यतिरिक्त बाकी, थोडा जर बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल तर ॲडजस्ट करून घ्या. बघा, ह्या व्यतिरिक्त जर बाकी जे जिल्हे आहेत त्यांचे हे स्टेटस आता चेंज झालेले आहेत, त्यांचं अवेटेडमध्ये गेलेलं आहे. तर ते जर असेल किंवा अवेटेडमध्ये सध्या जरी नसेल ते देखील आम्हाला कमेंटच्या मार्फत नक्की सांगा. तर बघा, त्याच्यानंतर बघा, हिंगोली व परभणी या 2 जिल्ह्यांचे देखील स्टेटस चेंज झालेले आहेत व काही तुरळक शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा, गंगाखेड, त्याचबरोबर पालम तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत.
एक्झॅक्ट रक्कम किती त्यांनी सांगितलेली नाही, पण पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले. त्याचबरोबर हिंगोलीमध्ये कळमनुरी व वसमत व औंढा या 3 तालुक्यामध्ये काही ठिकाणी पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. या 3 तालुक्या व्यतिरिक्त जर कोणाच्या खात्यावर अजून पैसे येत असतील किंवा आलेले असतील तर ते देखील नक्की सांगा. व बाकी हिंगोली जिल्ह्यातलं दुसरं कोणी असेल तर तुम्ही तुमची ॲप्लिकेशनचं तुमचं स्टेटस सध्या काय आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा, हे आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेतलं. तर त्याचबरोबर बघा, आता वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप जे काही काल झालं होतं त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गावातल्या शेतकऱ्यांच्या आपल्याकडे प्रतिक्रिया आल्या होत्या. व आणि बुलढाणाचा खरीप व रब्बीचा जो पीक विमा होता तो देखील वाटप झाला होता, त्या देखील आपल्याकडे कमेंट आल्या होत्या. तर त्यामध्ये बघा, बुलढाण्यामध्ये अजून 2 ते 3 गावं नवीन ॲड झालीत व तालुके देखील ॲड झालीत. त्या शेतकऱ्यांचे आपल्याकडे मेसेज आलेले बघा. आता बुलढाण्यामध्ये बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, त्याचबरोबर खामगाव तालुका, सिंदखेड व संग्रामपूर तालुका या 5 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची आपल्याला मेसेज आली होती की बाबा आमच्या या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे, कुणाच्या खात्यावर कमी झालेली आहे, तर कुणाच्या खात्यावर रक्कम जास्त झालेली आहे. ज्या प्रकारचा क्लेम केला होता त्या व जमिनीचं क्षेत्र असेल त्यानुसार तुमच्या खात्यावर रक्कम आली होती. तर ह्यानंतर बघा, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही जणांचे फळपीक विम्याविषयी प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. तर बघा, फळपीक विम्याची सध्या अपडेट एका जिल्ह्याची आहे, ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पपई, केळी व इतर 2 पिकं आहेत, त्यांची एक्झॅक्ट आपल्याला माहिती नाही, पण ह्या पिकांकरिता ज्यांनी क्लेम केले होते, ज्यांचं जमिनीचे क्षेत्र बरोबर होतं व तेवढंच निवडून त्यांनी क्लेम केले होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर चांगली रक्कम जमा होत आहे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. बाकी इतर जिल्ह्यामध्ये जर कोणी फळपीक विम्याचं क्लेम केलं होतं व तुमच्या खात्यावर जर रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली असेल ती कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे दुसऱ्या जिल्ह्याची देखील आपल्याला अपडेट येईल. हे अपडेट देण्याचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. म्हणजे बाकी जिल्ह्याची मी का सांगत नाही, कारण त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या कमेंट आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा इतर इंस्टाग्रामच्या माध्यमातून, इंस्टाग्रामची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे देखील तुम्ही मेसेज करू शकता जर तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे आले होते, तर त्यानुसारच हे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ह्याच्यानंतर बघा, सिंधुदुर्ग झालं. आता उर्वरित जे काही जिल्हे राहिलेले आहेत विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामधले, त्यांच्याबद्दल काय अपडेट आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये न जाणून घेता पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण एकाच व्हिडिओमध्ये एवढे सगळे जिल्हे कव्हर करणं हे टेक्निकली शक्य नाही आहे. म्हणून आपण डिटेलमध्ये तुम्हाला दुसऱ्या कोणत्या जिल्ह्याची जर माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करा त्याच्याबद्दल. व दुसऱ्या जिल्ह्यातले जर कोणाचे शेतकऱ्यांच्या खात्यावर तुमचे पैसे जर जमा झाले असतील, कितीही होऊ द्या, 2,500, 3,000, 5,000 जे काही झालेले आहेत ते नक्की कळवा. त्याच्याबद्दल तुमची बाकी शेतकऱ्यांना देखील मदत होईल व आपण डिटेलमध्ये तर व्हिडिओ आणणारच आहोत. तर चला, इथपर्यंत ह्या व्हिडिओची हे होती. जर व्हिडिओ जर तुम्हाला जास्तीत जास्त आवडला असेल, माहिती महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची कृषी संबंधित व नवनवीन जे काही GR येतात त्याच्याबद्दलची आपण डेली माहिती व्हिडिओवर चॅनलवर अपलोड करीत असतो. म्हणून चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. अशीच माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.